त्याचं नाव आहे टेलर्ड बर्ड आणि मराठीत याला शिंपी असंही म्हणतात. घरट्यात वापरलेला कापूस हा आपल्या बागेमध्ये असलेल्या चक्क तीन वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांमधून आलेला आहे. तुम्ही इथे जर बघाल तर हे आहे आपलं देव कापसाचं झाड, म्हणजे वर्षभर कापूस देणारं हे एक पेरेनियल म्हणजे वर्षायू झाड आहे. त्याचा हा कापूस त्यांनी आपल्या घरट्यामध्ये वापरलेला आहे. अतिशय हे सावरीचं झाड आणि हिला उन्हाळ्यामध्ये अशा मोठ्या मोठ्या शेंगा येतात आणि या शेंगांमध्ये तुम्ही जर बघाल तर अतिशय तलम आणि मऊ असा हा कापूस तयार होतो. यातच याच्या बिया पण आहेत. हे बघा, ह्या त्याच्या ज्या बिया आहेत. आणि हा मंडळी तिसरं जे झाड आहे ते म्हणजे हे रुईचं. ह्याला रुईचं का म्हणतात माहिती आहे? कारण ह्याच्या ह्या मोठ्या शेंगांमध्ये सुंदर असा कापूस तयार होतो. आणि बघितलं तर हे वाळलेला कापूस इथं खाली पडला आहे आणि ह्या कापसाला अतिशय बघाल तर अतिशय तलम असा हा कापूस आहे, सिल्कसारखा अगदी हाताला खूप सुंदर फील होतं. त्या शिंपीपेक्षाच्या घरट्याकरता तुम्ही ही झाडं तुमच्या अंगणात लावून परसबागेत लावून त्या घरट्याला घरटं करण्याकरता मदत करू शकता.